जीएसटी सुधारणांमुळे उत्पादनांची मागणी वाढून सहकारी संस्थांचं उत्पन्न वाढेल, परिणामी सहकार क्षेत्राला बळकटी मिळेल. केंद्रीय सहकार मंत्रालयाकडून जीएसटी सुधारणांचं स्वागत. जीएसटी सुधारणांचे लाभ नागरिकांपर्यंत पोहोचवले जात असल्याची काटेकोरपणे खातरजमा करणार केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची ग्वाही. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाकडून नवी दिल्लीत खासदारांसाठी 2 दिवसीय कार्यशाळा सुरू. भारताचा भविष्यातील आर्थिक विकास स्टार्टअप आधारित अर्थव्यवस्था आणि बळकट उद्योग भागीदारीद्वारे पुढे नेला जाईल, केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांचा विश्वास. पश्चिम बंगालमध्ये घुसखोरी आणि पंजाबमध्ये धर्मांतर, सामाजिक अराजकता रोखणं गरजेचं. अखिल भारतीय समन्वय बैठकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरात 75 ठिकाणी नमो युवा रन या उपक्रमाचं केलं जाणार आयोजन. स्वदेशी आणि नशामुक्तीचा केला जाणार जागर. मुंबईत लालबागचा राजा गणपती अजूनही विसर्जनाच्या प्रतीक्षेत. मुंबईतल्या उर्वरित गणपती विसर्जन मिरवणुकांची सांगता. पुण्यात 28 तास उलटूनही मिरवणुका अजून चालूच. गणेश विसर्जनानंतर सामाजिक संघटना आणि मान्यवरांच्या पुढाकारानं स्वच्छता मोहिमांचं आयोजन. नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. आज देशभरात खग्रास चंद्रग्रहण पाहता येणार. रात्री 11 वाजल्यापासून खग्रास चंद्रग्रहणाला होणार सुरुवात. बिहारमध्ये राजगीर इथं सुरू असलेल्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतानं चीनचा 7-0 केला पराभव. अंतिम फेरीत भारत कोरिया आमने सामने. आणि अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीत यानिक सिन्नर आणि अल्कराज या तुल्यबळ प्रतिस्पर्ध्यांमध्ये आज विजेतेपदासाठी लढत.